तू इथे काय करतेस? बरं आई मैथिली आली. मी ओम कुठे आहे? मी त्याला शोधते केव्हापासून. त्याला किती फोन केले, तो फोन का उचलत नाहीये? माहित नाही, म्हणजे ओम होता इथे पण काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय सांगा ना. खरं तर खानविलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि त्यांची अख्खी फॅमिली खूप मोठ्या संकटात सापडले. काय नेमकं काय झालंय मॅडम? मालविका मॅमनी त्यांचा बिझनेस गमावला. काय? बँकेचं खूप मोठं लोन होतं त्यांच्यावर आणि त्या ते वेळेवर फेडू शकल्या नाही. त्यामुळे त्यांना विकावं लागलं सगळं. शकू मावशी, त्यांची अवस्था खूप वाईट आहे. खूप टेन्शन मध्ये होत्या त्या. आणि आता तर परिस्थिती इतकी वाईट झाली की घरही कदाचित विकावं लागेल. हे सगळं भयंकर आहे, पण इतकं नुकसान होईपर्यंत ते लक्षात कसं आलं नाही? शकू मावशी, आई ओम, तुला काळजी आहे का? काय तुला फक्त त्या स्वीटूची काळजी आहे? त्या चाळीतल्या लोकांचा विचार करतोस, आपल्या घराचा, मॉमचा, माझा विचार केलास का तू कधी? काळजी आहे का? बस पूरे मालक बस. बेबी शांत हो जाना, अभी ओम भाई आ गए ना. अब प्रॉब्लम कैसे सॉल्व करें? कसा सॉल्व करणार आहे रॉकी? कसा सॉल्व करणार आहे हा प्रॉब्लेम? हा काय ते जाळवींच्या घरचा चपात्यांचा चिवडा लाडूचा प्रॉब्लेम नाही, चार आण्याचा प्रॉब्लेम नाही. या गोष्टीबद्दल तू बोलू नकोस, ओके? आणि काय भाषा आहे ही? तू का बोलतीयस नलू मावशी आणि स्वीटूला? आणि टू बी ऑनेस्ट, तू मला का ब्लेम करतेस या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यांना का मध्ये आणतेस? माझा काही संबंध नाहीये या कंपनीशी, अँड इवन यू नो दॅट. अँड लेट मी इन्फॉर्म यू वन्स अगेन, जेव्हा मी मैथिलीला जॉईन झालो होतो तेव्हा मी माझ्या नावावरचे सगळे शेअर्स तुझ्या नावावर केले होते विदाउट एनी प्राइस. सो माझा या लॉसशी या कंपनीशी काही संबंध नाही आता. इट्स ऑल युअर डुईंग. आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या लॉसचा, तो तुझ्या इगोमुळे झालाय. मला वाटलं होतं तू या कंपनीचा आधार आहेस, तू या कंपनीची सर्व आहेस, तू सांभाळू शकशील सगळं. पण नाही, तू मला इन्फॉर्मही केलं नाही साधं की ओम काहीतरी गडबड झालीये. नो, तुझा इगो आणि हा तुझा इगो मध्ये आलाय म्हणून तू या जागेवर आहेस आज. हे सगळं भोगतीयस. सतत तू चुकीचे डिसिजन घेतलेस ताई. आईनी मेहनतीने उभा केला होता का बिझनेस, आपलं घर, ते तू एका मिनिटात घालवून टाकलंस. नाही ते विकून टाकलंस. नको तिथून लोन्स घेतलीस. आय मीन कम ऑन ताई. ओम, दॅट वॉज बिझनेस. नो, इट वॉज पर्सनल. इट वॉज इगो. इट वॉज प्युअर इगो ताई. ओके? स्वीटू, मी कधीही तुला त्रास दिलाय का? स्वीटू जेव्हा तुझ्या समोर येते तेव्हा तुझ्याशी प्रामाणिकपणे, प्रेमाने बोलते, रिस्पेक्टने बोलते, तुला ताई म्हणते, मॅडम म्हणते. पण नाही, तू आयुष्यभर तिला हाडहूड करत राहिलीस. तू तिला काय नाही ते बोलत राहिलीस का? त्याच्या बाबतीत यू हॅव क्रॉस्ड एव्हरी लिमिट ताई. एक मिनिट, माझे लिमिट्स आता तू मला शिकवू नकोस ओम. तुला शिकवत नाहीये, तुला तुझं मिरर दाखवतोय, तुझं स्वतःचं रिफ्लेक्शन दाखवतोय. त्याची काही गरज नाही मला. हे बघा प्लीज, तुम्ही भांडू नका, रस्त्यावर असे ओरडू नका. नो, स्टे आउट ऑफ दिस मिसेस खानविलकर. नो, आय वोंट. प्रश्न इथे तुझ्या बिझनेसचा नाहीये, तू मोठा केलेल्या बिझनेसचा नाहीये. प्रश्न इथे माझ्या मुलांचा आहे, माझ्या संस्काराचा आहे. आणि इथे मी बोलणार नाही. रॉकी, बिझनेस मी पण केला, पण मी कधीही पैशाचा विचार केला नाही. मी विचार केला माझ्या फॅमिलीचा, तुमच्या सुखाचा. आपण सगळे आनंदात होतो. मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं याच बिझनेसवर. नाही, बस आता नाही ऐकवत आहे मला. का नाही ऐकून घेऊ शकत? अरे, हा सुद्धा अर्धवट सोडून निघून गेलास ना. जेव्हा मला त्याची गरज होती, कंपनीला त्याची गरज होती, तेव्हा निघून गेलास तू. शेअर्स माझ्या नावावर केले म्हणजे काय तुझी जबाबदारी संपली? मी कधी म्हटलं माझी जबाबदारी संपली? मी तुला कधीतरी म्हटलं काय? मला एक फोन केला असता तर मी सगळं सॉल्व्ह केलं असतं ना. अरे ओम भाई, बस हो गया यार. बेबी चुप हो जाओ, मम्मी जी को तकलीफ हो रही है. मॉम, मम्मी जी, आई
मॉम काय झालं मॉम पाणी पाणी ओम पाणी आण ना मॉमला पाणी ओ भाऊ तुम्ही गाडी येते हॅलो हॅलो वेट आई केअरफुल लिसन आई पाणी आहे का अरे हॅलो पाणी द्या पाणी आंटी पाणी है बेटा आपके पास पानी श्वास घे पानी है क्या श्वास घे ताई ताई तुला लागेल कुठेतरी इकडे पाणी नाहीये मी पाण्याला पैसे देते उगाच कुठेतरी फिरत बसू नको पाणी मागत मी आणतो पाणी इकडे थांबा ओम शकू ओम काय 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 झालं तुला चक्कर आली चक्कर आली पाणी पाणी दे आहे पाणी दे शकू हे घे आई पाणी पी शांत वाटेल छान वाटेल एकदम मस्त वाटेल हळू very हळू good. हळू Very good. मला मैथिलीकडनं कळलं सगळं. जे झालं ते खूप शॉकिंग आहे, पण तू काळजी नको करूस, मी आहे ना. हा सगळं नीट होणार आहे. आम्ही सगळे आहोत तुमच्यासाठी. आयुष्य म्हणलं की या गोष्टी घडणार, हा अडचणी येणार, पण खचून नाही जायचं. पण अडचणींवर मात करून पुढे जायचं. हा चला शकू चल आपल्या घरी जाऊया. हो. शिकवताही चला ना, आपल्या घरी जाऊया आपण. घरी गेल्यावर जरा आराम केल्यावर बरं वाटेल तुम्हा सगळ्यांना. चल शकू उठ शकू असं नको न करूस. हे बघ आता आडेवेडे नको घेऊस. शकू मला जेव्हा गरज होती तेव्हा नेहमी हजर होतीस ना तू. माझ्या घरी यायला कशाला संकोच करतेस? आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. त्रास? अहो ऐकलत का? आली मोठी शहाणी. माझी स्वीटू हक्काने तुझ्या घरी राहिली होती तेव्हा तुला त्रास झाला का? मग मला कसा त्रास होईल? कसा माझ्या घरच्यांना त्रास होईल? काय बोलतेस तू? मालविकाकडे बघ, ओमकडे बघ, त्यांना तूच आधार द्यायला हवास ना. वहिनी बरोबर बोलतात शकूताई. चला ना घरी. अहो तुम्ही धीराने उभं राहिला, तुमचं मन तर थाळ्यावर हवं ना. तुम्ही सगळे घरी चला, जरा शांत डोक्याने विचार करा आणि मग ठरवा पुढे काय करायचंय ते. आम्ही परके का आहोत शकूताई, चला ना. ताई ऐक ना, एकदा मला शांतपणे सांग, तू नक्की कंपनी कोणाला विकलीस? अजय सेन. अजय सेन. ओके, कोण आहे हा माणूस? त्याच्या मुंबईत मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. कंपनीचं नाव काय? कंपनीचं नाव आठवत नाही. कंपनी कुठे आहे? ऍड्रेस काय? कुठेतरी खारघरला आहे. मला नाही. ताई दिस इज अ वेग इन्फॉर्मेशन. काहीतरी प्रिसाइज इन्फॉर्मेशन तू वाचलीस का त्याबद्दल? त्याचा फोन नंबर नाही, त्याचा पॅन नंबर, त्याचा जीएसटी नंबर, त्याचा आधार नंबर, काहीतरी. मी चेक दिला त्याला लिहून. नाही मी नाही दिला. कोणाच्या गुडविल वर ही सही केलीस कंपनीची? कशासाठी? कोण? मोहितच्या ओळखीचा होता ना तो माणूस, विश्वासाचा होता त्याच्या, म्हणून मी सही केली. मोहितच्या ओळखीमुळे ही सही केलीस? मोहित, याचा अर्थ मोहितने फ्रॉड केलाय आणि त्या फ्रॉड माणसाला घेऊन मोहित आपल्याकडे आलाय. आय विल किल हिम, आय विल नॉट लीव हिम. ही जस्ट माहिती माझी चूक आहे, पण सगळी चूक नाहीये ओम माझी. शांत. तू मला सांग, तो माणूस कसा दिसत होता? हाऊ वॉज ही? तो कसा दिसत होता म्हणजे असा बुटकासाच होता. ओके. असा. एनिथिंग स्पेशल? मला माहितीये, मी माझा इगो इतका मोठा झाला होता की मला फक्त पैसे हवे होते, घर वाचवायचं होतं आणि मैथिलीला दाखवायचं होतं. We all know that. Yes. च पुढे जा. तो मी सही केली, मी सही दिली त्याला. पेपर दिले ना तेव्हा त्याच्या उजव्या हातावर काहीतरी गोंधवलं होतं.
ओके काय काहीतरी सिम्बॉल गोठवलं होतं मला. सिम्बॉल होता ना होतं रिमेंबर ट्राय टू रिमेंबर. तो माणूस फ्रॉड आहे. त्याच्या हातावर माझी कंपनी, तुमची. मी त्याला फाईल दिली. मी म्हंटल की आजपासून ही कंपनी तुझी. आणि तेव्हा त्यांनी असा हात केला, तेव्हा मला दिसलं त्याच्या उजव्या हातावर असं कोरलेलं होतं. मला माहितीये माझ्यामुळे आपल्याला खूप मोठं. आय नो ताई 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 हे बघ चुका होतात सगळ्यांकडून. इट्स ओके. आपण करूया काहीतरी. शांत त्या माणसाला सोडायचं नाही. तो तो ताई शांत हो. काम योरसेल्फ. इट्स ओके. ओम ऐक, तू मालविका शकू सगळे अंबरनाथला चला. मावशी पण आता नाही म्हणू नकोस. अवस्था बघ शकूची. बघ कसं बस तिला समजावलंय. ऐक ना माझं, चला ना. या सगळ्या गोष्टी कोणी केल्या आहेत हे कळलं पाहिजे मला. ताईला पण फसवलं गेलंय. या सगळ्या मुळाशी मला जायला हवं. मी माझं घर, माझा बिझनेस असं सहजासहजी नाही जाऊ देणार. बरं मालविका तू चल आमच्या. नाही ना मावशी, या सगळ्यात मोठी चूक माझी आहे. पण मलाही फसवलं गेलंय. आणि जे मोहितनी फसवलंय ना त्याला मी सोडणार नाही. मी येणार त्या मोहितकडे. मी छडा लावणार याचा. प्लीज तू नलू मावशीकडे जा, आराम कर. मी आणि ओम जातो आणि सगळं सांभाळतो. पुन्हा नव्याने सगळं उभं करतो. प्लीज तिकडे आपापसात भांडू नका. दादा एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. तुमचे आशीर्वाद हवे. ओंकार, माझा आशीर्वाद आहेतच. आणि हेतू चांगला असेल ना तर यश हे नक्कीच मिळतं. आई आई तुम्ही मावशीला घेऊन पुढे वा. मी त्यांच्या बरोबर जाते. नाही तू पण चाललीस. तू ते हो मला माहितीये, पण काय झालं हे कळल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मावशी नका काळजी करू. आता कळलं ताईडे तुला आपलं कोण आणि परक कोण. सर काय करताय सर? क्या झोल किया तू? मार रॉकी मार. क्या झोल किया तू? सर मी काय क्या झोल किया? प्लीज मार. इधर छुपाया पैसा. सर मी काय इधर छुपाया पैसा. खोटं बोलू नकोस तू. फसवलंस मला. कुठे तुझा तो इन्व्हेस्टर? कुठे तुझा तो इन्व्हेस्टर? माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलास आणि सही करून घेतलीस माझ्याकडून. खोटारडा. ओम जस्ट आस्क हिम. नाही मॅम मी खरंच काय नाही केलं. माझं ऐका मॅम. ए चुप. तू ना आज गया मुझे तेरे को ना मैं ऐसा वाचव ना मला. तेरे को ना मैं सोडा काय आहे? जेव्हा केव्हा येतात तेव्हा माझ्या मुलाला मारायलाच येता का तुम्ही? शांत बसा. काय केलंस मोहित? तू का फसवलंस ताईला? नाही सर मी खरंच काही नाही. का फसवलंस? का फेक इन्व्हेस्टर आणलास तू? मी खरंच सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा. मी हवं तर माझ्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो. अजिबात जवळ जायचं नाही. कळलं? ठीक आहे पण मी खरं सांगतो सर मी काही नाही केलं. खोटं बोलतोय हा मोहित. या सगळ्यात तुझा हात आहे. ओम ही इज द कल्प्रिट. मॅम मी खरं सांगतो मी खरंच काही नाही केलं मॅम. उलट मलाच त्या इन्व्हेस्टरनी फसवलंय. काय फसवलंय? सर मला त्या इन्व्हेस्टरनी फसवलं. मी एक गोष्ट कबूल करतो की या सगळ्या डील मागे मला 1% कमिशन द्यायचं त्याने कबूल केलं होतं. पण मॅम मला तेही नाही मिळालं मॅम. उलट माझे आहे नाही ते पैसे सगळे त्या इन्व्हेस्टरनी घेतले. मॅम मी खरं बोलतोय. आता माझेच खायचे वादे झाले. आता मी हो सर माझं घर कसं चालणार? माझी आई कशी चालणार? कमरेचा त्रास आहे तिला. डॉक्टरकडे द्यायला लागतं. खूप खर्च होतो. रड
आव बघा ना आता कसं होणार आमचं, काय खाणार आम्ही? नाही नाही, तो जो कोण माणूस आहे ना त्याने लुटलंय हो माझ्या मुलाला, फसवलंय त्यांनी. तेरे भी पैसे गायब हुए? सच बोल रहा है ना? मी खोटं नाही बोलत सर, मी मॅडमची शपथ घेऊन. ठीक आहे, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी खरं बोल. मोहिता जल्दी से वो इन्वेस्टर की डिटेल्स दे, जल्दी फटाफट बोल, जल्दी बोल. ओ सर, एक मिनिट, श्वास लागलाय सर, श्वास सोडा प्लीज प्लीज. अजय सेन नाव त्याचं. अजय सेन क्या? हे खूप मोठा बिझनेसमॅन, म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं होतं. खारघर का कुठे तिथे जवळपास त्याचं ऑफिस होतं, बहुतेक तो तिथेच राहायला पण होता, त्याचं घर पण तिथेच होतं. म्हणजे मला कन्फर्म माहित नाही. तू काय म्हणाला होतास मला? काय म्हणाला होतास? मी त्याला अनेक वर्ष ओळखतो म्हणून खात्रीने घेऊन आला होता. मी आय टोल्ड यू ही चीट. मॅम, मी त्या माणसाकडे इन्व्हेस्ट करायला पैसे आहेत की नाही एवढंच कन्फर्म केलं होतं. रॉकी, हा जो कोण फेक इन्व्हेस्टर आहे त्याला शोधलं पाहिजे ना. चल. फोन लागत नाही, त्याचा खरा नंबर दे. मग काही त्याच्याकडे नाहीये खरा नंबर. चल. सर 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 मारू नका सर, सांगितलं सगळं खरं खरं सांगितलं सर. सुन एक बात, इस सब में अगर तेरा हाथ है, अगर पता चला ना मोहिता, तेरे हाथ काट दूंगा मैं. सर माझ्यावर विश्वास ठेवा, जर ह्या सगळ्यात माझा खरंच हात असेल तर मी स्वतः हात कापून तुमच्या हातात देईन. शपथ, खोटं नाही बोलत तुमची. हो नका मारू नका. ये बाहेर. दात काय काढतोस? तो आला होता ना गरिबांचा सनी देओल, तिने एक ठेवली असते ना दात पडले असते तुझे. आपण सुद्धा जीवाला जीव देणारा माणूस आहे. तुझ्या एका शब्दावर डील फायनल केली की नाही? अरे कंपनी डुबली, प्रॉपर्टी करोडोची आहे ना भाई. तिची तिची नाही आपली. मोहित राव, करोडपती झाले तुम्ही. हा आया, ए मोहित, म्हणजे आपण खरंच करोडपती झालो का? तेच बोलला ना तो, आपण खरंच करोडपती झालोय. नाही म्हणजे मला काय वाटलं आता आपल्याला मारच खावा लागतोय का काय? काही काय बोलतेस का तू? हे बघ, काय झालं? एवढे पैसे पहिल्यांदाच बघितले ना म्हणून डोळे बाहेर आले. ठीक आहे ठीक आहे, हे घे, हे तुझे. एवढे पैसे, हे आपले बॅग भरून पैसे. आलो. करोडपती झालो आपण. मालविका उर्फ मालू, हे घे, माझ्याकडून तुला भीक.